डियर फ्रेंड्स, आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ टेबलचे ऑलरेडी 4 लेक्चर बनवलेले आहेत. डोबेर अँड ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव, मेंडेलिव पिरियडिक टेबल अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. वी स्टडीड 4 टॉपिक ऑलरेडी आणि ते टॉपिक आपण यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे. आता हे का सांगत आहे, कोणी नवीन जर चॅनलवर असेल तर त्यांना माहिती असावं म्हणून सांगितलेलं आहे. जाधव ट्युटोरियल या नावाने यूट्यूब चॅनल आहे. तिथे आपण हे 4 लेक्चर एकदम सिंपल वर्ड मध्ये एक्सप्लेन करून अपलोड केलेले आहे. तुम्ही तिथे जाऊन भेट देऊन ते चॅनल वरती बघू शकता. आता नेक्स्ट आहे आपल्याला लेक्चर नंबर 5 बघायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर हा पॉइंट आपण ऑलरेडी 8 मध्ये पण शिकलेले आहे. तरी पण आता इथे अलॉंग द पिरियड अँड इन अ ग्रुप काय असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे खूप सिंपल आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ओनली डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अ ऑर्बिट. ऑर्बिट आणि सेल तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल, तरी पण आपण एक्सप्लेन करणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी एक ऑक्टेट रूल म्हणून असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ऑर्बिट आणि सेलला नावं दिलेली आहेत. KLMN असे ऑर्बिट असतात. फॉर एक्झाम्पल KLM अँड N या ऑर्बिटला ऑर्बिट किंवा सेल असं नाव दिलेलं आहे. KLMN ऑर्बिटमध्ये कॅपॅसिटी काय असते, फर्स्ट ऑर्बिटची 2, 8, 18 अँड 32 इज द कॅपॅसिटी. म्हणजे डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केलेले ते ऑर्बिट काय असतात. हे ऑर्बिट काय, फर्स्ट ऑर्बिट काय, सेकंड काय, थर्ड काय, ऑर्बिट और सेल त्याला नाव आहे. त्यासाठी आपली एक डायग्राम आहे. फर्स्ट इज अ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द सेंटर ऑफ एन ॲटम. फर्स्ट ऑर्बिट नेम इज K, सेकंड ऑर्बिट L, थर्ड ऑर्बिट M आणि फोर्थ ऑर्बिट N. KLMN या कॅपॅसिटी मध्ये जो फर्स्ट ऑर्बिट आहे याच्यामध्ये फक्त आपण 2 इलेक्ट्रॉनच ठेवू शकतो. सेकंड मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. इथे 18 आणि इथे 32. याच्यावरती एक्स्ट्रा 2 च्या वर आपण एक्स्ट्रा ठेवू शकत नाही. इथे 2 इलेक्ट्रॉनच्या वर आपण ठेवू शकत नाही. जसं आपल्याकडे कॅपॅसिटी छोटी आहे, एखादी बाउल आहे छोटंसं, त्या बाउल मध्ये किती कॅपॅसिटी तेवढंच ठेवू शकतो आणि जे उरेल ते सेकंड याच्यामध्ये म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये जाईल. सेकंड ऑर्बिट मध्ये जेवढे बसतील तेवढे आणि मग तिथं जे एक्स्ट्रा असतील ते थर्ड ऑर्बिट मध्ये. अशा पद्धतीनं आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. तेच आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचंय आता इन अ ग्रुप. ओके, ग्रुप्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ ग्रुप्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघण्यासाठी तुम्हाला फर्स्ट ग्रुप कसा लक्षात ठेवायचा, एलिमेंट अल्कली मेटल्स. अल्कली मेटल कसे लक्षात ठेवायचे मी सांगितलं होतं. कसे आठवतं तुम्हाला, हायड्रोजन पासून स्टार्ट होतो खाली आणि आपण सांगितलं वेळेस तुम्हाला सांगितलं होतं लीना के रिबिन कैसे फटे. हे लीना के रिबिन कैसे फटे असं आपण सांगितलं होतं. हायड्रोजन, लिथियम, हे ली ना के रिबन कैसे फटे, फ्रान्सियन. यांचे ॲटॉमिक नंबर 1, 3, 11 आणि याचा 19. इथपर्यंत जरी ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तरी खूप झालं. इथपर्यंत तरी तुम्हाला यायला पाहिजे. काय असतं नेमकं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू दिस ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल नुसार याचं जर डिस्ट्रीब्युशन केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन 1, लिथियमचा फर्स्ट कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे, ओनली 2. तिथं इथं 2च लिहायचं आणि जो शिल्लक राहतो जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे तो नेक्स्ट ऑर्बिट मध्ये जाणार. तसं सोडियमचा फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 झाल्यानंतर 11 - 2, 11 मधून जर 2 आपण मायनस केलं तर रिमेनिंग पोर्शन जो आहे याची कॅपॅसिटी किती आहे, सेकंड ऑर्बिटची 8 आहे. जो रिमेनिंग जो राहतो तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन जो राहतो तो लास्ट ऑर्बिटला जातो. पोटॅशियम पण तसाच 2,8 परत किती राहतात 8 अँड लास्ट वन 1. हे पहा 18 हे 19. आता इथे 8 काय आला, तो ऑक्टेट रूलचा रूल आहे. आफ्टर 20च्या नंतर आपण हे असं लिहू शकतो 2, जसं 2, 8 नंतर 18. कॅल्शियम आणि पोटॅशियमला तुम्हाला असं लिहावं लागेल 2, 8, 8, 1. हा रूलच आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवा. मग याच्या ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही ह्या ग्रुपमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर काय होतं पहा, लास्ट इलेक्ट्रॉन 1, 1, 1, 1. लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो लास्ट ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन असतो त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरूनच त्याची व्हॅलन्सी कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे व्हॅलन्सी किती आहे हे जर स्टडी करायचं असेल तर आपल्याला
वी मस्ट नो द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये लास्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन असतात. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट आणि हा फोर्थ ऑर्बिट. फोर्थ ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? ओनली वन. सोडियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये सुद्धा वन इलेक्ट्रॉन आहे आणि लिथियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये सुद्धा वन आहे. हायड्रोजन हा अल्कली मेटल नाहीये, तरी पण त्याच ह्याच्यामध्ये रो मध्ये आपण त्याला स्टडी करायचे, त्याच कॉलम मध्ये स्टडी करायचे. फर्स्ट ग्रुपमध्ये जर आपण वरून खाली जर गेलात तर प्रत्येकाची व्हॅलन्सी ही सेमच असणार, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेमच असणार. याच्यावरती गिव्ह रिझन सुद्धा येऊ शकतो. सेम व्हॅलन्सी आणि तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलं सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्सी असणाऱ्या एलिमेंटची नावं लिहा तर तुम्ही लिहू शकता लिथियम, हेलिना, कॅरिबिन, कैसे पटे. फर्स्ट ग्रुप तुम्हाला मी त्याचे टेक्निक्स पण दिलेले आहे. हाऊ टू रिमेंबर अल्कली मेटल्स, त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले, तिथे तुम्ही चेक करू शकता. फर्स्ट ग्रुपमध्ये जर गेलात तर अल्कली मेटल्स मध्ये फर्स्ट ग्रुप हा कुणाचा आहे? अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स. नेक्स्ट वन आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स. मग का इथपर्यंत तरी लक्षात ठेवा. पुढे सरबारा म्हणून आहे, तुम्ही इथे टेक्निक त्याच्यासाठी पण 12 आणि याचा 20. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय अकॉर्डिंग टू दिस रूल 2 8 18 32 ऑक्टेट रूल नुसार. फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी 2 म्हणून 2 इलेक्ट्रॉन राहतात, रिमेनिंग 2 सेकंड ऑर्बिट मध्ये फर्स्ट 2 8 किती राहतात? 2. कॅल्शियमचे 2 8, 8, 2. हे पहा 2 2 2. खाली पण आपण जर खाली बे मग का सर बा रा असं जर तुम्ही खाली जर गेलात तर हे सगळ्यांचं व्हॅलन्सी सेमच असणार आहे. सगळ्यांचे व्हॅलन्सी सेम असणार आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा सेम असणार आहे. अलॉंग द ग्रुप सगळ्यांचे इलेक्ट्रॉन्स लास्ट ऑर्बिट मध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीजेस बट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिकम सेम. नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात. सेल कशी इन्क्रीज होते? 1 सेल होता, इथं 2 सेल्स होती, इथं 3 सेल म्हणजे 3 ऑर्बिट, इथं 4 ऑर्बिट म्हणजे हा 4th पिरियड मध्ये, 5 ऑर्बिट असेल तर तो 5th पिरियड मध्ये, 6 ऑर्बिट असेल तर 6th पिरियड मध्ये, 7 ऑर्बिट असेल तर 7th पिरियड मध्ये. हे पण आपल्याला ह्याच्यावरून याचं कॅरेक्टर जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून त्या एलिमेंटचं कॅरेक्टर ठरवू शकतो की तो कुठल्या ग्रुपमध्ये आहे, म्हणजे कुठल्या पिरियड मध्ये आहे. नंबर ऑफ सेल जेवढे तेवढे तो त्या पिरियड मध्ये असतो. नंबर ऑफ सेल इथं 1 आहे, तो फर्स्ट पिरियड. 2 पिरियड असतील सेकंड पिरियड. तसंच इथे पहा, आता इथे 2 पिरियड्स आहेत, तो सेकंड पिरियड मध्ये. आणि कॅरेक्टर 2 2 2 2 2. व्हॅलन्सी सगळ्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी सेम आहे, म्हणजे हे एकाच ग्रुपमध्ये आहेत. हे ग्रुपमध्ये वरून खाली जर आला तर कुठला पण एक ग्रुप जर पकडला त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाची व्हॅलन्सी सेमच असते किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेमच असतो. हे याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो. ओके, इझी आहे, बहुत इझी है. एवढं इझी तर काहीच नाहीये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण खूप वेळा स्टडी केलेले आहे, त्यामुळे हे तुम्हाला इझीच जाणार आहे. हॅलोजन काय बघतो आपण? हॅलोजन्स मध्ये फर्स्ट CB क्लोरीन ब्रोमीन. इथपर्यंत तरी लक्षात ठेवता आलं पाहिजे. एवढं पुढे नाही गेला, फक्त 2 तरी आपण बघूया. त्याचा आहे ॲटॉमिक नंबर 9 प्लस त्याच्यामध्ये जर आपण 8 ऍड केला तर किती होतात? 8 ऍड केला तर 17 होतं. 17 मध्ये 18 ऍड केला तर मग हे पुढे 35 वगैरे होतं. एवढं पुढे जाण्याची आपल्याला गरज नाहीये. फक्त या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया, म्हणजे सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन येतात. फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन, रिमेनिंग किती आहेत? किती येणार? 7. सेकंड 2, 8, 7. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिकम सेम. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम, त्यांची व्हॅलन्सी सुद्धा सेम असते. आता व्हॅलन्सी कशी काढतात? 4 असेल कॉन्स्टंट तेवढी ठेवतात. 4च्या पुढे जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जात असतील 5, 6, 7, 8 तर 8 मायनस दॅट नंबर आपण करतो, याची व्हॅलन्सी 1 येते, याची व्हॅलन्सी पण 1 येते. म्हणजे हॅलोजन ग्रुपमध्ये सुद्धा सेम. म्हणजे कुठल्याही ग्रुपमध्ये वरून जेव्हा आपण खाली जाऊ तेव्हा त्याची व्हॅलन्सी पण सेम असते आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा सेम असतात. म्हणून याच्यावरून आपल्याला काय कळतं? द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करतं? डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ पिरियड किंवा ग्रुप किंवा इलिमेंट्सचे कॅरेक्टर कोणावरून डिस्क्राईब केले जातात? त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सिंपल आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. अलॉंग द पिरियड मीन्स लेफ्ट टू राईट स्टडी केलेले आहे आपण. लेफ्ट टू राईट मध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल कुठला बघू आपण?
हायड्रोजन आणि हेलियमचं तर सिंपल आहे. हायड्रोजन आणि हेलियम असे दोन टोकाला दोन आहेत. फर्स्ट ॲटॉमिक नंबर 1 आणि याचा 2. नेक्स्ट ली, बे, बक, क, नो, प, ने. आता हे पहा, सगळ्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी इथे लिहिणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. लेफ्ट टू राईट आपण जेव्हा जातो तेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय काय चेंजेस होतात ते आपल्याला इथं बघता येईल. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, देन इट्स ॲटॉमिक कॉन्फिगरेशन इज 2,1. नेक्स्ट वन, बेरियम ॲटॉमिक नंबर 4, 2,2. बोरॉन 5, 2,3. कार्बन ॲटॉमिक नंबर 6, 2,4. नायट्रोजन 2, how much? 5. Oxygen 2,6. Fluorine 2,7. Neon 2,8. हे पहा, काय चेंजेस दिसणार तुम्हाला याच्यामध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेले आपण लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट. नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत आहेत का? नाही. नंबर ऑफ सेल सेम राहणार आहे. त्याच पिरियड मध्ये नंबर ऑफ सेल पहा, 2 सेल म्हणजेच ऑर्बिट. 2 सेल एका सेकंड पिरियड मध्ये, म्हणून त्याला दोनच ऑर्बिट आहेत. दोन ऑर्बिट म्हणजे ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं आपण के आणि एल, एम सुद्धा नसते. के आणि एल फक्त दोनच ऑर्बिट असतात. त्याच्यामध्ये दोनच ऑर्बिट आहेत. 2. मग काय चेंजेस दिसतो आपल्याला याच्यात? कॅरेक्टरवरून काय सांगता येतं? फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ सेल तर सेम राहणार आहे, बट इन्क्रीज ॲटॉमिक नंबर बाय 1. प्रत्येक ह्याच्यामध्ये पहा, इथं 3, 4, 5, 6, 7. आता ह्या इथं लाईन लिहिले मी, इथे 7, 8, 9 and 10. फक्त ॲटॉमिक नंबर वाढतो, पण एक नंबरने वाढतो. म्हणजे लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर एक नंबरने वाढतो. हा झाला याचा एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. अलॉंग पिरियड